Hello, welcome learners, scholarship student, welcome to our channel. So guys, as you already know, we have started the video for the scholarship, okay? For each lesson, not only English, okay? आपण इंटेलिजन्स टेस्ट, मॅथ, मराठी आणि इंग्लिशचे पण खूप व्हिडिओ आता टाकले गेले आहे स्कॉलरशिपचे. जेणेकरून की तुम्ही स्टेप बाय स्टेप आता चालू करा. असं नाही की दिवाळीनंतर किंवा नेक्स्ट इयर एक्झाम आहे तर नेक्स्ट इयर आपण पाहू. नाही. तहान लागली म्हणून तेव्हाच्या तेव्हा आपण पाणी प्यायला जातो का? नाही. पाणी आणायला जातो का बाहेर? नाही. ओके? घरात आणून असतं ना? तसंच. स्टेप बाय स्टेप खूप सिलेबस व्हास्ट आहे गाईज. म्हणून आपल्याला स्टेप बाय स्टेप स्लोली हळूहळू समजून घेऊन पुढे जायचं आहे. ओके? समजून घ्यायचं आहे. ऐका तुम्ही. अंडरस्टँड करायचे कन्सेप्ट आपल्याला. रट्टा नाही मारायचा. काही फायदा नाही. ओके? सो लेट्स स्टार्ट गाईज. आपण व्होकॅब्युलरी हा युनिट 1 स्टार्ट केलेला आहे. वर्ड फॉर्मेशन, होमोफोन्स, सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स हे ऑलरेडी आपण कव्हर केलेले आहे. ओके? याचे व्हिडिओ ऑलरेडी आपल्या या चॅनलमध्ये मी अपलोड केलेले आहे. आपलं स्कॉलरशिप इंग्लिश म्हणून प्लेलिस्ट आहे ह्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता. ओके? आज आपण व्हॉट वी विल लर्न? टुडे वी आर गोइंग टू लर्न कंपाऊंड वर्ड्स. ओके? कंपाऊंड वर्ड्स. ओके गाईज, मी ह्या सेक्शनवर का जास्त स्टेप बाय स्टेप आणि स्लोली जात आहे? बिकॉज तुम्ही पहा वेटेज किती आहे? 24%. ओके? म्हणजे युनिट 1 किती महत्त्वाचं आहे? 24% तुमचे ह्या युनिट 1 मध्ये आहे. ओके? आणि इझी आहे, खूप इझी आहे. ओके? फक्त तुम्ही लक्ष देऊन कन्सेप्ट समजून आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके? सो लेट्स स्टार्ट टुडे कंपाऊंड वर्ड्स. ओके? कंपाऊंड वर्ड्स. आपण वन बाय वन पाहू. अगोदर आपण डिस्क्रिप्शन पाहू. ओके? डेफिनेशन काय आहे? कंपाऊंड वर्ड्स म्हणजे काय? ओके? सो गाईज, व्हेन टू वर्ड्स, ओके, म्हणजे दोन वर्ड are used together to form a third meaningful word. म्हणजे दोन वर्ड, सपोज हा एक वर्ड आहे प्लस सेकंड वर्ड. ओके? हे दोघं मिळून एक थर्ड वर्ड आपण बनवतो आणि तो पण एक मिनिंगफुल वर्ड. आणि हे जे दोघं वर्ड आहे, हा फर्स्ट वर्ड ऑल्सो मिनिंगफुल वर्ड, सेकंड वर्ड ऑल्सो मिनिंगफुल वर्ड. असा कोणताही वर्ड नाही आहे मिनिंगफुल वर्ड. ओके? आणि ते दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय? थर्ड वर्ड आपण बनवतो आणि तो पण एक मिनिंगफुल वर्ड असतो. असं काही नाही की काही दोन वर्ड बनवून कोणताही थर्ड वर्ड बनवायचा नाही. त्याचं एक मिनिंग पाहिजे. ओके? त्याला आपण काय म्हणतो? कंपाऊंड वर्ड्स. ओके? कंपाऊंड वर्ड्स मेड बाय कंबायनिंग टू ऑर मोर स्मॉलर वर्ड्स टू क्रिएट अ न्यू मिनिंग. गाईज, इम्पॉर्टंट थिंग, बोथ पार्ट्स शुड बी ॲक्च्युअल वर्ड्स. मी तुम्हाला तेच सांगतोय की शुड बी ॲक्च्युअल वर्ड्स. ते दोघं ॲक्च्युअल वर्ड पाहिजे. नाहीतर तुम्ही काय कोणताही हे घेसान, सपोज की मंकी आणि डॉंकी, मंकी डॉंकी असे बनवून नाही. ॲक्च्युअल वर्ड्स की त्याचे काय ते मिनिंगफुल थर्ड जो वर्ड बनेल तो मिनिंगफुल बनायला पाहिजे. ओके? जबरदस्ती नाही बनवायचं आहे आपल्याला. ओके? आता फॉर एक्झाम्पल टीचर पहा तुम्ही, हा एकच वर्ड आहे. ओके? याचं काही कॉम्बिनेशन म्हणजे दोन शब्द म्हणजे असं टीच प्लस ई आय असं जोडून बनलेला आहे का? हा नाही. ओके? ई आय याचा काय शब्द आहे? हा मिनिंगच नाही आहे याला काही. ओके? तर आपल्याला असे नाही, जबरदस्ती नाही बनवायचं आहे. ओके? आता फॉर एक्झाम्पल तुम्ही पहा होम, वर्क. होम हा एक वर्ड आहे, मिनिंगफुल वर्ड आहे, तुम्हाला माहिती आहे. होम म्हणजे घर, वर्क म्हणजे काम, घरचं काम. दोघांना कंबाईन केलं मी होमवर्क. ओके? होमवर्क तर तुम्हाला माहिती आहे, जे घरी दिलेला जातो त्याला आपण होमवर्क म्हणता, बरोबर? सन एक वर्ड आहे, बेक्ड, सन बेक्ड. ओके? बेक म्हणजे भाजणे, सन म्हणजे माहिती आहे सूर्य, प्ले म्हणजे खेळणे, ग्राउंड म्हणजे प्ले ग्राउंड
आता हे पहा, प्ले हा एक वर्ड आहे प्लस ग्राउंड हा दुसरा वर्ड आहे. दोघं वर्ड कॉम्बिनेशन काय झालं दोघं वर्डचं? प्ले ग्राउंड. समजलं? प्ले ग्राउंड हा एक मिनिंगफुल वर्ड तयार झाला. त्याला आपण काय म्हणतो? कंपाऊंड वर्ड्स. गॉट इट गाईज? आता याचे पण 3 टाईप कसे आहे? इथे दिलं नाहीये. ओके, पण मी एक सांगतो तुम्हाला. क्लोज कंपाऊंड वर्ड्स. क्लोज कंपाऊंड वर्ड्स म्हणजे काय की आता हे पहा, टूथपेस्ट हा एकच वर्ड बनलेला. ओके, आता टूथ म्हणजे माहिती आहे तुम्हाला, टूथ म्हणजे, आणि पेस्ट म्हणजे हे पण माहिती आहे. ओके, आणि ह्या दोघांचं मिळून कोणता शब्द तयार झाला? टूथपेस्ट. ओके, यामध्ये ना काही हायफन आहे ना काही स्पेस आहे, म्हणून याला क्लोज कंपाऊंड म्हणतो आपण. ओके, पहा तुम्ही काही स्पेस दिला गेला आहे का दोघं वर्डमध्ये? नाही. किंवा हायफन आहे का? हायफन म्हणजे अशी लाईन आहे का? नाही. ओके, फुटबॉल, फूट म्हणजे पाय, बॉल म्हणजे माहिती आहे तुम्हाला, फुटबॉल, हे असे कंपाऊंड वर्ड म्हणतो आपण. नोट बुक, नोट म्हणजे माहिती आहे, नोट नोट डाऊन करणे, आणि बुक म्हणजे पुस्तक, वही. सनफ्लावर, सन सूर्य, फ्लावर म्हणजे फूल म्हणजे सूर्यफूल. बेडरूम. ओके, आता एक आहे हायफनेटेड कंपाऊंड वर्ड. हायफनेटेड म्हणजे की आपण हे जे हायफन म्हणजे हे दिसतंय ना लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, हे पहा तुम्ही, दिसते? ओके, ही लाईन दिसते ना, बरोबर? त्याला आपण काय म्हणतो? हायफन म्हणतो. ओके, की ते हाय जॉईन केले जातात. जसं मदर इन लॉ, मदर इन लॉ, वेल नोन, चेक इन, पार्ट टाइम, 21. ओके, आणि एक स्पेसने आपण सेपरेट करतो. म्हणजे हा मध्ये पहा, हा मध्ये स्पेस दिलाय. हे 2 वर्डच्या मध्ये पेस आहे. ओके, बरोबर? आईस्क्रीम, फुल मून. तुम्हाला माहिती आहे फुल मून, हाफ मून, हे ईव्हीएसमध्ये झालेलं आहे आपलं प्लॅनेट्समध्ये. बस स्टॉप, हाय स्कूल. समजलं? अगोदर तर तुम्हाला समजलं ना कंपाऊंड वर्ड्स म्हणजे काय? किती सिंपल आहे. कंपाऊंड वर्ड्स म्हणजे की 2 वर्ड्स मिळून एक थर्ड वर्ड आपण बनवतो. शब्द बनवतो तिसरा, पण ते मीनिंगफुल शब्द असतो तो. ओके, हे सगळ्यांचं मीनिंग समजतंय ना तुम्हाला? टूथपेस्ट, बेडरूम, मदर इन लॉ, वेल नोन, पोस्ट ऑफिस, आईस्क्रीम, आहे ना मीनिंग, बरोबर? ओके, तर आपण हे पाहिलं. आता आपल्याला काय पाहिजे? हे सॅम्पल क्वेश्चन्स मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. इथे ॲन्सर दिले आहे, पण हे पहा ॲन्सर समजून काही माहीत नाही ना, म्हणजे ॲन्सर ते आहे की याचं ॲन्सर हे आहे, पण का आलं? आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. कारण की ॲज इट इज क्वेश्चन्स नाही येत एक्झाममध्ये. तुम्हाला ते ट्विक करतील. ओके, म्हणून आपल्याला समजून घ्यायची आहे कन्सेप्ट केव्हाही. ओके? ओके. आता काय दिलंय? अगोदर रीड करायचं. फाइंड आउट द ऑप्शन व्हिच इज नॉट कंपाऊंड. पहा काय बोलले ते? नॉट कंपाऊंड म्हणजे खाली असा कोणता शब्द आहे की तो नॉट कंपाऊंड आहे. ओके? आता तुम्ही पहा, एअरपोर्ट, एअर प्लस पोर्ट. ओके, दोघां एक मिनिंगफुल वर्ड आहे आणि दोघांचं मिळून काय झालं? एअरपोर्ट. कं कंपाऊंड वर्ड झाला. डोअर स्टेप, डोअर माहिती आहे, स्टेप माहिती आहे. ओके, डोअर म्हणजे आपला दरवाजा, स्टेप म्हणजे आपण जे चालतो ते. ओके, डोअर स्टेप मिनिंगफुल वर्ड आहे. बर्थ डे, बर्थ म्हणजे आपण म्हणतो बर्थ डे, बर्थ म्हणजे जन्म, आणि डे म्हणजे जन्म म्हणजे दिवस, जन्म दिवस, बर्थ डे. ओके, कंपाऊंड वर्ड आहे. मग स्पून हा कंपाऊंड वर्ड नाही आहे, म्हणून ॲन्सर काय झालं? 1. नॉट कंपाऊंड, नॉट म्हटलं आहे म्हणजे आपल्याला कंपाऊंड वर्ड कोणता नाही आहे त्याला आपल्याला सिलेक्ट करायचं. स्पून सांगा तुम्ही, एकच वर्ड आहे, त्यामध्ये आहे का काही स्पू, न, न असं, एन हा सिंगल लेटर आहे. ओके, त्या कंपाऊंड वर्ड नाही. सेकंड, चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द ऑप्शन्स विच विल फॉर्म कंपाऊंड वर्ड विथ द गिव्हन वर्ड आर्म. आता ह्या आर्म सोबत असा कोणता वर्ड येईन खालचा की त्यांचं एक मिनिंगफुल वर्ड बनेल, जसं की
आय एम चेअर. ओके, काय बनेल? आय एम चेअर. बरोबर. सो ऑप्शन काय आहे? फोर्थ. आय एम स्टिक असं नसतं काही. आय एम बोर्ड पण नसतं. आय एम स्टूल पण नसतं. आय एम चेअर असते. क्वेश्चन नंबर थर्ड. चूज द करेक्ट कंपाऊंड वर्ड फॉर द गिव्हन ग्रुप ऑफ वर्ड्स. आता आपल्याला करेक्ट कंपाऊंड वर्ड कोणता आहे ते पाहायचं आहे. पण गिव्हन ग्रुप ऑफ वर्ड्स हा तुम्हाला एक वर्ड्स दिले आहे. ग्रुप ऑफ वर्ड्स आहे. 3 वर्ड्स मिळून ओके एक तुम्ही ग्रुप केलेलं आहे. व्हेन समथिंग फेल्स. आता याचं मिनिंग काय होतं ते आपल्याला माहिती पाहिजे. व्हेन समथिंग फेल्स म्हणजे काय? काहीतरी फेल्स म्हणजे आपण म्हणतो ना, अय ही गोष्ट पडली म्हणजे फेल झाली. ओके, फेल झाली म्हणजे काय झालं? ब्रेक डाऊन, फेल्युअर, ब्रेक डाऊन. माझं हार्ट ब्रेकडाऊन झालं म्हणजे ओके फेल्युअर. ओके, म्हणून मिनिंग माहिती पाहिजे. व्हेन समथिंग फेल्स म्हणजे ब्रेक डाऊन. ओके, ॲन्सर 2. माझ्या माऊसकडे लक्ष द्या तुम्ही, बोलण्याकडे पण आणि माऊसकडे पण. विच ऑफ द क्वेश्चन नंबर 4, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स कॅन नॉट बी ॲडेड लॉंग फ्रॉम द न्यू वर्ड्स. आता तुम्ही मला सांगा, आपल्याला लॉंग हा एक वर्ड आहे. ओके, त्याला आपल्याला ॲड करायचं आहे खालचे जे 4 ऑप्शन दिले त्यामध्ये. पण 3 ऑप्शनमध्ये तो फिट बसतोय, एका ऑप्शनमध्ये तो बसत नाहीये. म्हणजे ते कंपाऊंड वर्ड नाही होणार. ओके, तसा कोणता आहे? आता स्टँडिंग, लाँग स्टँडिंग. बरोबर. लाँग स्टँडिंग म्हणजे मी खूप वेळपासून उभा आहे. लाँग डिस्टन्स म्हणजे खूप दूरचं आहे. लाँग हेअर हे तर माहिती आहे, मोठे केस. आता लाँग माइंडेड असा काही प्रश्न ऐकलाय का तुम्ही? नाही. म्हणून ॲन्सर लाँग माइंडेड म्हणजे असा काही वर्डच नाही आहे. हे कंपाऊंड वर्ड बनू शकत नाही याचा. ओके, म्हणून माइंडेड हा कारण की कॅन नॉट म्हटलाय. इथे पहा तुम्ही, इथे काय म्हटलंय? कॅन नॉट. गाईज मी खूप स्लोली जातोय. टाईम लागू द्या व्हिडिओला. ओके, तुम्हाला समजून घ्यायचं आहे तर टाईम लागू द्या. वन टाईम एकदाचं समजलं ना, तुम्हाला पुढे खूप इझी जाईल. गॉट इट? आपल्याला समजून करायच्या गोष्टी टाईम लागू द्या. ओके, समजलं माइंडेड काय आलं त्याचं ॲन्सर? काहीही क्वेश्चन असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. ओके, हे पहा मी हे दिलंच आहे पहा. ओके ओके, चला आता क्वेश्चन अँड आन्सर. पिक आउट द करेक्ट कंपाऊंड वर्ड्स. आता करेक्ट कंपाऊंड वर्ड कोणतं यामध्ये? पार्ट टाईम हा करेक्ट आहे. बरोबर, करेक्ट आहे ना. आपण म्हणतो ना पार्ट टाईम जॉब असतो, पार्ट टाईम काम असतं. बरोबर. असं कधी ऐकलंय का तुम्ही? पार्ट टाईमली, पार्टेड टाईम नाही, पार्टली टाईम नाही, पार्ट टाईम. ओके, पार्ट टाईम. ओके, हे करेक्ट कंपाऊंड आहे गाईज. सेकंड काय आहे? कॅन्डल स्टिक. ओके, कॅन्डल स्टिक हे करेक्ट कंपाऊंड आहे. कॅन्डल चेअर ऐकलंय तुम्ही? नाही. कॅन्डल स्टिक म्हणजे जे कॅन्डल असते त्याला स्टिक असते, अशी उभी राहते ना, ते स्टिक सारखे, म्हणून कॅन्डल स्टिक. ओके, अशी असते ना कॅन्डल स्टिक. ओके, समजलं? कॅन्डल स्टिक. आता यामध्ये कोणतं? आता हे तर इझी आहे खूप. क्वेश्चन नंबर थर्ड तुम्ही सांगा. ऐकलेलं आहे तुम्ही? ब्रेकफास्ट माहिती आहे ना? ब्रेकफास्ट. मी ब्रेकफास्ट करत होतो. आपण म्हणतो ना मी ब्रेकफास्ट करतो आहे. हा करेक्ट कंपाऊंड वर्ड आहे. गॉट इट गाईज? ओके, फोर्थ डे ब्रेक हा पण करेक्ट आहे. डे ब्रेक म्हणजे मी ब्रेक घेतो दिवसाला. डे ब्रेक. थंडर स्टॉर्म, थंडर स्टॉर्म हा करेक्ट कंपाऊंड आहे. थंडर स्टॉर्म. सर्च लाईट, सर्च लाईट असतो ना, आपण सर्च करतो लाईटने, सर्च लाईट. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 पाहूया आपण. ओके, क्वेश्चन नंबर 2 आय थिंक मी इथे हे पहा, हे ब्रेकफास्ट आणि ते सगळं मी इथे दिलेलं आहे, प्रॉपर दिलेलं आहे मी इथे. ओके, काय की तिथे काही काही म्हणतात की ते दिसत नाही, म्हणून हे आता इथे प्रॉपर दिसतंय ना तुम्हाला? ओके, व्यवस्थित दिसतंय?
गॉट इट. आता हे चूज द करेक्ट वर्ड्स फ्रॉम द ऑप्शन्स विच विल फॉर्म कंपाऊंड वर्ड्स विथ द गिव्हन वर्ड्स. आता मला एक सांगा, आपल्याला हा एक वर्ड दिलेला आहे. ओके. आणि खालचा एक 4 ऑप्शन्सपैकी आपल्याला एक वर्ड घ्यायचा आहे, की तो दोघं मिळून कंपाऊंड वर्ड्स, मीनिंगफुल कंपाऊंड वर्ड्स बनेल. आता हा किती सिंपल आहे. तुम्ही सांगा, हे च्विंग काय असतं? च्विंग गम. बरोबर, च्विंग गम. ओके. फिंगर, फिंगरप्रिंट. फिंगरप्रिंट असतो ना, फिंगरप्रिंट माहिती आहे तुम्हाला? ओके. एक फिंगरप्रिंट असतो, म्हणजे आपण काही प्रिंट देतो, किंवा आता आपण आधार कार्ड माहिती असेल तुमच्या आई-पप्पांना विचारा तुम्ही, आधार कार्ड किंवा काही बँकेचं काही काम असतं, आपण फिंगरप्रिंट देतो. कोणाकोणाला सही येत नाही ना, तर ते त्यांचे फिंगरप्रिंट देतात. ओके. कोर्ट, कोर्टयार्ड. कोर्टयार्ड म्हणजे एक बागेसारखं जमीन असते. ओके. लाईफ बेल्ट, लाईफ बेल्ट. हा माहिती असेल तुम्हाला. जसं सीट बेल्ट असतो तसं लाईफ बेल्ट. ओके. लाईफ जॉकेट असतं ना, लाईफ जॉकेट, त्या जॉकेटला बेल्ट असतो. लाईफ बेल्ट. गॉट इट गाईज. तुम्हाला खरोखर समजत आहे का? आता कसं आहे ना, हे असे वर्ड आहे ना, म्हणजे यात असं समजवणं एवढं नाही आहे. हे आहे ना, हे तुमच्या रीडिंगने जास्त इम्प्रूव्हमेंट येईल. कसं आहे ना, तुम्ही जेवढं रीडिंग करसाल, जेवढं ऐकसाल ना, तेवढं तुमच्या कानावर येईल ह्या गोष्टी. आणि ऑटोमॅटिकली ते मग रिमेंबर होईल तुम्हाला. ओके. कारण की शॉर्टकट काही नसतं यामध्ये काही. काही असं काही कन्सेप्ट नाही आहे. ओके. ओके. आता क्वेश्चन नंबर 3 काय आहे? चूज द करेक्ट कंपाऊंड वर्ड्स फॉर द गिव्हन ग्रुप्स ऑफ वर्ड्स. आता तुम्हाला करेक्ट कंपाऊंड वर्ड्स सांगायचं आहे. प्रिन्स ऑफ द फूट. ओके. त्याचा करेक्ट कंपाऊंड वर्ड्स काय आहे? फूट प्रिन्स. फूट प्रिन्स म्हणजे जसे आपण फिंगर प्रिन्स म्हणजे काय? बोटाचे ठसे. ओके. फूट प्रिन्स म्हणजे काय? पायाचे ठसे. ओके. गॉट इट. क्वेक इन अर्थ म्हणजे भूकंप असतो ना, आपण त्याला काय म्हणतो? अर्थक्वेक. अर्थक्वेक. तुम्ही न्यूज चॅनल कधी पाहत असणार इंग्लिशमधून, तर अर्थक्वेक असा शब्द असतो भूकंपला. ओके. ऑल ओव्हर दी वर्ल्ड. ऑल ओव्हर दी वर्ल्ड म्हणजे ऑल ओव्हर दी वर्ल्ड म्हणजे पूर्ण जगात. वर्ल्ड वाईड. वर्ल्ड वाईड म्हणजे पूर्ण जगभर. मी हे इथे दिलंय, तुम्ही खाली पहा. वर्ल्ड प्लस वाईड, अर्थ प्लस क्वेक, फूट प्लस प्रिन्स. ओके. कसे दोन वर्ड मिळून एक मिनिंगफुल थर्ड वर्ड आपण बनवलाय ना. गॉट इट. आता फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन्स टू फॉर्म कंपाऊंड वर्ड्स. आता आपल्याला इथे करेक्ट ऑप्शन फाइंड आउट करायचं आहे, की तो कंपाऊंड वर्ड्स असेल. आय आस्क माय ग्रँड. आता ग्रँड एक तर मदर येईल किंवा एक तर फादर येईल. बरोबर. आता इथे मदर ऑप्शन नाही आहे, फादर आहे. म्हणजे काय झालं? बरोबर. आय आस्क माय ग्रँडफादर फॉर हेल्प विथ माय होमवर्क. हे किती इझी आहे तुम्हीच पहा. ग्रँडफादर, ग्रँड मदर. आता मदर तो ऑप्शन इथे नाहीच आहे, फादर आहे म्हणजे फादरच येईल. बरोबर. द लिटल बॉय लुक्ड ॲट द माउथ डॅश डॅश डिशेस हंग्री. आता तुम्ही कधी काही तुमची सपोज चांगलं तुम्हाला जी गोष्ट आवडते, समोसा झाला, कचोरी झाली, पिझ्झा झाला, तर तुमच्या आपण म्हणतो ना, तोंडाला पाणी सुटलं. चांगली डिश, तुमची आवडती डिश पाहिल्यावर तुम्हाला तोंडाला पाणी सुटतं की नाही? तर त्याला इंग्लिश म्हणून आपण काय म्हणतो? गाईज, तोंड म्हणजे माउथ, पाणी म्हणजे वॉटरिंग. वॉटरिंग म्हणतो आपण, वॉटर नाही. माउथ वॉटर नाही म्हणत. सुटणे म्हणजे लगेच सुटतं की नाही तुम्हाला? म्हणजे कंटिन्यू आहे ना ती प्रोसेस. म्हणून माउथ वॉटरिंग. ओके. हे पहा. समजलं माउथ वॉटरिंग म्हणजे काय? तोंडाला पाणी सुटणे. लक्षात ठेवा गाईज. मी जेवढं इझी होईल तेवढं सांगण्याचा ट्राय करतोय तुम्हाला. द टुरिस्ट वेंट साईट. आता
तुम्ही कधी फिरायला गेले आहे का? फिरायला जाताना आपण साईट सीइंग करतो. साईट सीइंग म्हणजे काय? दुरूनच जे साईट असते ते पाहतो आपण. तिथे ॲक्चुअल तिथे जात नाही. आपण दुरून कसं आता आपण रस्त्याने जात असताना आपल्याला गाडीतून आहे ना खिडकी म्हणून आपल्याला ते जे पण काही सीन असतील ते दिसतं आपल्याला. बरोबर? तर आपण काय करतो साईट सीइंग. साईट सीन नाही, साईट सीइंग म्हणजे आपण पाहतो ते. ओके? गॉट इट? द टुरिस्ट वेंट साईट सीन म्हणजे साईट सीइंग कडे गेले होते. बरोबर? क्वेश्चन नंबर 5 काय आहे? फाइंड आउट द ऑप्शन विच इज नॉट अ कंपाऊंड वर्ड. आता हे यामध्ये कोणता कंपाऊंड वर्ड नाही आहे? क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये हा पहा यामध्ये कोणता कंपाऊंड वर्ड नाही आहे? तुम्ही सांगा मला. प्रॉपर हा कंपाऊंड वर्ड नाही आहे. तुम्हीच सांगाल पर. आता याचा काही मिनिंग आहे का? नाही. परचा काही मिनिंग आहे का? नाही. कारण की प्रॉपर हा एक शब्द आहे. पण डे, ब्रेक आपण पुढे पाहिलं. डे, दिवस, ब्रेक म्हणजे ब्रेक घेणे. नोट माहिती आहे नोटबुक. फायर प्रूफ. ओके. म्हणून प्रॉपर हा नॉट अ कंपाऊंड वर्ड गाईज. क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा. कुठे नॉट आहे का? कुठे नॉट नाही आहे. ओके. तुम्ही फक्त कंपाऊंड वर्ड रीड केला त्याच्यानुसार तुमचा ॲन्सर चेंज होईल. ओके. आता क्वेश्चन नंबर 2 कोणता कंपाऊंड वर्ड नाही आहे? तुम्हीच पहा. कोणता नाही आहे? मल्टीनॅशनल. मल्टीनॅशनल हा एक फुल वर्ड आहे. ओके. 2-3 वर्ड मिळून हा बनवलेला गेला नाही आहे. बाकी वॉटर लॉग्ड, फुटबॉल, सेल्फ एस्टीम हे कंपाऊंड वर्ड आहे. थर्ड, आता येतच सोपं आहे. चॉकलेट हा कंपाऊंड वर्ड नाही आहे. हा सिंगल वर्ड आहे. बरोबर? म्हणून त्याचा आन्सर चॉकलेट आला. गॉट इट? चॉकलेट हा कंपाऊंड वर्ड आहे का? नाही. लेट असं म्हणतो का आपण? नाही. चॉकलेट. ओके. बरोबर. हा चॉक म्हणजे तो फळावर लिहिण्याचा चॉक नाही आहे. चॉकलेट माहिती आहे ना? हां. बरोबर. समजलं काहीच कंपाऊंड वर्ड्स काय आहे? मी आत्ताही प्रत्येक वेळेस सांगतो. तुम्हाला ॲन्सर माहीत असेलही, पण सर्वात महत्त्वाचं इम्पॉर्टंट गोष्ट काय की अगोदर क्वेश्चन्स केअरफुली रीड करायचा. ओके. कारण की आपण घाईघाईत क्वेश्चन रीड केला आपला ॲन्सर मग जसं आपण रीड केलं त्याच्यानुसार आपण ॲन्सर पाहू. पण क्वेश्चनमध्ये नॉट असतो. कुठे काही काही गोष्टी असतात त्या आपल्याला समजून घ्यायच्या असतात. ओके. गॉट इट गाईज. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आपण नेक्स्ट लेसनला नेक्स्ट टॉपिक पाहू. ओके. आणि नक्की तुम्ही पाहताय का? मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की आम्ही व्हिडिओ पाहतोय आणि आवडत असेल तर मला तेही सांगा आणि काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल तेही सांगा. आणि मी स्लो का घेतो? कारण की तुम्हाला समजण्याकरता. ओके. तुम्ही एवढे मोठे नाही आहे की घाईघाईमध्ये फास्टमध्ये मी तुम्हाला सांगून देईल. नाही. ओके. समजून घ्यायचं आहे आपल्याला. ओके. थँक्यू लर्नर्स. कीप लर्निंग आणि प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. ओके. थँक्यू.